आहेत ते दुसरा आरोप होता तो म्हणजे पुण्यासाठी आम्ही छळ केला नाही. 40 लाख आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत, तर 40 लाख फॉर्च्युनर आम्ही कशाला मागू. इतकंच नाही तर वैष्णवीच्या नावावर जी काही जमीन होती तिथं सुद्धा आम्ही हक्क सोडपत्र देऊन टाकलो होतं. आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली असं त्यांचा आरोप होता. तर हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी. हुंड्यासाठी छळ केला नाही, हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता. तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली आहे. फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG हेक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली. 50,000 रुपये डिपॉझिट केले. त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले. तर ही त्याची रिसिप्ट. MG हेक्टर बुक केली. त्यांनी माझ्याशी वादावादी केली. वादावादी चांगलीच केली. मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पिटून देईन. मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे. मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार दिली. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की 5 कोटी 90 लाखाची गाडी, 5 कोटीच्या गाड्या, ॲक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे. 5 गाड्या नाही, 10 गाड्या नाही, 5 कोटीचं काय नाही. निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे. दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतायत, ती गाडी बुचुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे. हा त्या गाडीचा रिपोर्ट, हा नंबरही झूम करून बघा, तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघव बुचडे या नावाने आहे. त्या गाडीचा नंबर आहे MH14KC 3000. त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल, ती गाडी चेक करा, तेही बघा. म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाही आहे, एकच गाडी आहे. आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे. माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकील. आधीच माझ्या मुलीची लग्न 2 ठिकाणी मोडली. त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी. अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट पाहिजे. सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात, कोण तांब्याचं तामण देतं. माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली. तुम्ही आता एक आरोप केला की आधी माझ्या मुलीची 2 लग्न मोडली होती. ते नेमकं काय झालं होतं? त्यांनी हस्तक्षेप केला होता का त्याच्याविषयी? त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही, कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं अधिक याला कारणीभूत हगवणे आहेत आणि त्याचंही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल.